नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? ठीक आहात अशी आशा करते. हे मी गार्डनमध्ये आले होते त्यावेळेला सर्व प्लांट इकडं तिकडं क्लीनिंग करायला आले होते. त्यावेळेला पाहिलं आणि पूर इकडं तिकडं झालं होतं. ते सर्व क्लीन करून घेतलं. ते तुमच्याशी शेअर करत बसले नाही. परंतु आज माझं रिपोर्टिंग करण्याचं मेन कारण आहे मनी प्लांट आणि अरेका पाम. हे मी लावून दिलं होतं. आता खूप गरमीही वाढलेली आहे आणि त्यामध्ये हे आणि थोडं जळून जातील, मरून जातील ही मला काळजी लागली होती. त्यासाठी मला ते रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघत असाल इथं खूप खराब होत चाललेलं आहे माझं मनी प्लांट आणि ते रिपोर्टिंग कसं करायचं हे मला तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि हे खूप हार्डी प्लांट असतं. हे मरायचं खूप कमी चान्स असतो आणि जर तुम्ही याची कटिंग जरी पाण्यामध्येही ग्रो करू शकता आणि सॉईलमध्येही डायरेक्टही लावून तुम्ही ग्रो करू शकता. खूप इझिली हे ग्रो होतं. आणि मला आता ॲक्च्युली मी ते छोटंसंच लावून दिलं होतं, परंतु त्याचे खूप असे लांब लचक अशी वेल झालेली होती. मग मी विचार करत होते आता तेच सर्व कट करून घ्यावं आणि पुन्हा आपल्याला भरगच असं मनी प्लांटचं एक सेशन बनवावं. यासाठी मग काय करावं मला सुचत नव्हतं. मग ते विचार केला पूर्ण ते उन्हामुळेही जाळून खराबच होणार. त्याच्यापेक्षा आपण खूप असे प्लांट्स बनवूया आणि घरामध्येही वेगवेगळ्या ठिकाणी सजवू शकतो ना. यासाठी मी भरपूर असं ते कट करून घेतलं आणि ती खूप उन्हामध्ये असल्यामुळे त्याची पानंही खूप पिवळी पडायला लागली होती. मग तो विचार करून मी असा विचार केला की सर्व आपण आता ते सर्व कट करून घेऊया आणि पाण्यामध्ये लावून देऊया. म्हणजे आपले एका प्लांटपासून भरपूर असे प्लांट्स तयार होतील. आणि हा समर सीझन संपला की पावसाळा हा येतोच ना. मग तोपर्यंत आपण वॉटरमध्ये थोडं 15 दिवस ठेवून दिलं की त्याला रूट्स येतात आणि आपण त्यानंतर आम्ही सॉईलमध्ये ॲड करू शकतो. ही एक टिप झाली. आणि ज्या वेळेला आपण पावसामध्ये ते ग्रो करण्यासाठी आपण बाहेर ठेवतो त्यावेळेला ते खूप इझिली ग्रो होतं. आता उन्हाळा असल्यामुळे त्याची पानं पिवळी पडत चाललेली आहेत आणि त्याच्यावर हा एकच ऑप्शन होता मला कट करून त्याचे प्लांट बनवून ठेवणं. आणि ज्या वेळेला ह्याचे प्लांट्स बनवून मी ठेवते त्यानंतर ते मी पावसामध्ये ठेवीन त्यावेळेला ते पुन्हा आणि थोडं ग्रो होण्यासाठी मदत होतील यासाठी. आणि आपण जर त्याच्यावर थोडं काम केलं तर ते प्लांट आणि पुन्हा बुशी होऊ शकतं आणि खूप छान असं आपल्या घरही सजवण्यासाठी खूप त्याची हेल्प होऊ शकते. ज्यावेळी तुम्ही कटिंग करता त्यावेळी जरूर लक्षात ठेवा तिथे एक नोड एरिया राहतो. ते नोड एरियाच्या खालून थोडं कट करायचं. ज्यावेळेला आपण ते पाण्यामध्ये ठेवतो ना तिथून ते रूट्स येण्यासाठी मदत होतात. तुम्ही जर रूट्स कट कराल आणि फक्त ते स्टिक्स सकट ठेवाल तर तुमच्या त्या प्लांटच्या कटिंगला काही व्हॅल्यू राहत नाही. म्हणजे सांगायचं माझा हाच उद्देश आहे की तुम्ही ते नॉट्स एरिया जरूर ठेवा. नॉट्स एरिया कट करू नका. नाहीतर मग तसंच तुम्ही नॉट्स एरिया कट केला आणि फक्त स्टिक ठेवला वरची तर काय होतं त्याच्यामध्ये ना रूट्स तर येत नाही. ते खालून गळायला लागतं. म्हणजे असं पूर्ण खराब व्हायला लागतं. आणि तुम्हाला अनेक पॉईंट सांगायचा आहे मला. ज्यावेळेला मनी प्लांट तुम्ही वॉटरमध्ये ग्रो करताना त्यावेळेला ते डेली पाणी चेंज करायलाच पाहिजे. आणि आठवड्यातनं एकदा ना ती जी तुम्ही त्याच्यामध्ये ठेवता ते क्लीन करून व्यवस्थित घासणीने क्लीन करून तुम्ही त्यामध्ये आणि स्वच्छ पाणी भरून तुम्ही ते आठवड्यातनं एकदा करू शकता आणि डेली तुम्ही त्याचं पाणी चेंज करू शकता. कुठल्याही वॉटर ग्रोइंग प्लांटमध्ये तुम्ही हेच टिप अप्लाय करा. ही माझी गार्डनिंग टिप आहे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये ना मी अरेका पामसुद्धा अरेका पामचं सीड लावून दिलं होतं. ते सुद्धा ग्रो झालेलं आहे. आणि यामध्ये मला ह्या दोन्ही प्लांटचं रिपोर्टिंग करायचं आहे. आणि पाहू शकता मनी प्लांटलाही भरपूर असे रूट्स येतात. आणि तुम्हाला मी सिंगोनियम प्लांटचं तर रिपोर्टिंग दाखवलंच आहे. त्याचप्रमाणे तुम्ही मनी प्लांटचंही करू शकता. अशा या 2 स्टेम्स कटिंग्स आहेत. आणि हे पण स्टेमपासून लागतं आणि पुन्हा सिंगोनियमसुद्धा स्टेमपासूनच लागतं. तेही त्याचं हे कट करूनच
लावावं लागतं बरोबर ना, त्याप्रमाणे मग मला हे दोन्ही प्लांट सेव्ह करायचे होते. मी भरपूर लावून दिले होते परंतु 2च अरेका फार्मचे ग्रो झाले होते. मग मला हे 2 प्लांट छोटे छोटे आहेत ना, हे मला सेव्ह करायचे होते. जेव्हा हे मोठे होतील त्यावेळेला मी नंतर मग मोठ्या ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करेन असा विचार केला होता. यासाठी मला हे दोन्हीही प्लांट आहेत ना ते अरेका फार्म सीडचे ते मला सेव्ह करायचे होते. त्यासाठी मग ते काढून घेतले मी आणि थोडी आता मातीमध्ये भरपूर असा रूट्स जमा झालेले होतं, ते आता थोडं थोडं करून वेगळंही करून घेते. आणि तुम्ही म्हणत असाल ज्या वेळेला आपण रूट्स खाली घालून त्यावर माती घालतो ते पुन्हा त्यातून प्लांट येण्याची शक्यता कमीच असते म्हणा, परंतु मी ते तसं हे करत नाही. मी ते टाकून दिलं जे रूट्स होते ते आणि थोडंफार घातले, बाकीचे प्रमाणाच्या बाहेर होते ते मी टाकूनच सोडले. आणि त्यामध्ये आता मी माती भरून घेते आणि छान असं अरेका फार्मचे सीड्स लावले होते ते मी आता त्यामध्ये लावून घेते. आणि हे खूप छान असे मोठे ग्रो झाल्यावर मी विचार करते सिरॅमिकचं एक पॉट आणावं आणि त्यामध्ये हे रिपोर्टिंग करावं. बघूया तो मुहूर्त कधी लागतो. आणि हे स्लो ग्रो होतात प्लांट त्यासाठी. आणि हे इंडोर प्लांटही ठेवू शकता, आउटडोरही प्लांट ठेवू शकता, दोन्हीही. मनी प्लांटसुद्धा आणि परत अरेका फार्मसुद्धा, हे दोन्हीही तुम्ही इंडोर ठेवू शकता आणि आउटडोरही ठेवू शकता. परंतु आता हे स्मॉल असल्यामुळे ह्याला मी इंडोरच ठेवणार आहे. आणि मनी प्लांटला वॉटरमध्ये ग्रो करणार आहे ते सुद्धा इंडोरमध्ये सेव्ह करणार आहे. आणि ज्या वेळेला बघूया त्याचा मुहूर्त कधी लागतो, त्याला जेव्हा रूट्स भरपूर येतात त्यावेळेला आपण ते सॉईलमध्ये ॲड करणार आहोत अशा प्रकारे. आणि आता इथं माझं अरेका फार्मचं रिपोर्टिंग करून झालेलं आहे. चला तर मला तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि तुमचेही मनी प्लांट समरमध्ये येलो होत असेल तर असं रिपोर्टिंग नक्की करा. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओसह. असेच माझे व्हिडिओ छान छान पाहत राहा. मी गार्डनिंग रिलेटेड, कुकिंग रिलेटेड, माझ्या लाईफस्टाईल, अनबॉक्सिंग रिलेटेड आणि अशाच बऱ्याच गोष्टीवर मी व्हिडिओज बनवत असते. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.